श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेस वटपौर्णिमेचं व्रत केलं जातं। ज्येष्ठ पौर्णिमेस माता लक्ष्मीच्या पूजेस अधिक महत्त्व आहे। माता लक्ष्मी आपल्या 8ही स्वरूपात या दिवशी विद्यमान असते। जो कोणी माता लक्ष्मीची भक्तिपूर्वक आराधना करतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा कायम असते। त्याच्या जीवनात धनधान्याची कमतरता कधीच राहत नाही। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजेचा मुहूर्त, शुभयोग, शीघ्र फळ देणारे उपाय, त्याचबरोबर आणखी काही गोष्टी जाणून घेणार आहोत। मात्र त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः असे लिहायला विसरू नका। शास्त्रांनुसार पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना केल्यास आपल्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होतात। त्याचप्रमाणे आयुरारोग्य, सौभाग्य, यश, कीर्ती यामध्ये देखील वाढ होते। या दिवशी चंद्रपूजेचे महत्त्व देखील अधिक आहे। त्याचप्रमाणे संध्याकाळी महादेवांना तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवला जातो। 21 जून रोजी सत्यनारायण पूजा आणि चंद्राला अर्घ्य द्यावं। या दिवशी अनेक शुभयोग बनत आहेत। या दिवशी अतिशय दुर्लभ असा शुक्ल योग 4:45 आहे। शुभ कार्यासाठी या योगाचे विशेष महत्त्व आहे। म्हणून या योगामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना केल्यास सुख, समृद्धी, त्याचप्रमाणे सौभाग्यामध्ये वाढ होते। त्यानंतर 22 जून रोजी सकाळी 6:38 शिववास योग सुरू होत असून तो 23 जून रोजी सकाळी 5:12 समाप्त होणार आहे। यावेळी स्नानादी आटोपून ध्यान आणि महादेवांची उपासना केली जाते। या योगामध्ये महादेवांना अभिषेक केल्यास घरात सुखशांती आणि बरकत येते। ब्रह्मयोग 22 जून रोजी संध्याकाळी 4:46 सुरू होणार असून तो रात्रभर असणार आहे। या योगामध्ये महादेवांची पूजा केल्याने अक्षय फलप्राप्ती होते। ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी केल्या जाणाऱ्या आणखी काही खास उपायांबद्दल आपण जाणून घेऊया। ज्येष्ठ पौर्णिमेला स्नान, दान, पूजापाठ करावं। या दिवशी गंगाजल मिश्रित पाण्याने अंघोळ करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी। तांदूळ, साखर, खडी साखर यांसारख्या सफेद वस्तूंचं दान करावं। यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्रग्रह मजबूत होतो। भगवान विष्णूंची कृपा प्राप्त करण्यासाठी त्यांना गूळ वापरून बनवलेल्या तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवावा। सकाळी लवकर उठून पिंपळाला गोड पाणी आणि मिठाई अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या नाहीशा होऊन लक्ष्मी मातेची कृपा होते। या दिवशी तिळाचे दान केल्याने अश्वमेध यज्ञ केल्याचे पुण्य मिळते। संध्याकाळी माता लक्ष्मीस प्रसन्न करण्यासाठी त्यांची विधिवत पूजा करावी आणि त्यांना पिवळ्या कवड्या अर्पण कराव्यात। पूजा झाल्यानंतर या कवड्या लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत म्हणजेच धनस्थानी ठेवाव्यात। असे केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावर वर्षभर कृपा राहते। या दिवशी तांब्याभर पाण्यामध्ये दूध, अक्षता किंवा सफेद फूल मिसळून त्या पाण्याचे चंद्राला अर्घ्य द्यावे। असे केल्याने आपली मानसिक स्थिती कायम चांगली राहते, भीती वाटत नाही। आता आपण ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी काय करू नये याविषयी जाणून घेणार आहोत। या दिवशी संध्याकाळी घरात अंधार ठेवू नये, मांसाहार, मद्यपान करू नये, काळ्या रंगाचे कपडे घालू नये, कारण यामुळे आसपास असलेली नकारात्मक ऊर्जा वाढते आणि त्यामुळे आपल्या जीवनावर, नोकरीवर त्याचा वाईट परिणाम होतो। पौर्णिमेच्या दिवशी काळ्या वस्तू जसे काळे तीळ, काळी डाळ यांचे दान करू नये। अशी मान्यता आहे की ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी काळ्या वस्तूंचे दान केल्याने पत्रिकेतील चंद्र कमकुवत होतो आणि राहूचा दुष्परिणाम होतो। झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। श्री स्वामी समर्थ।